ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाण्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ म्हणून बॅनर झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या ठाण्यातील कॅडबरी जंक्शन या ठिकाणी आहोत आणि भला मोठा बॅनर या ठिकाणी भाजपचे आमदार शिवाजी पाटील चंदगड विधानसभेचे मतदारसंघाचे आहेत, त्यांनी या ठिकाणी भला मोठा बॅनर या ठिकाणी देवाभाऊ म्हणून लावण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार, ना जातीचा ना पातीचा ना भाषेचा, देवाभाऊ महाराष्ट्र जनतेचा, अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावत बाजूला देखील काही ओळी त्यांनी सुचवलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत। कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच, तो म्हणजे देवाभाऊ। अशा प्रकारचे बॅनर त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, त्यासोबत भाजपचे काही आमदार असतील, बडे नेते असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा देखील या ठिकाणी बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे। जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या नंतर सरकारने त्यांना हैदराबाद गॅझेटचं GR काढल्यानंतर जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर लोकांनी आझाद मैदान सोडून उपोषण थांबवलं। त्यानंतर कुठेतरी दिवाळी साजरी करायला लागले। मात्र सध्या तरी रस्सीचे खेच सुरू आहे युतीमध्ये। पाहायला गेलं तर देवाभाऊचे नावाने वृत्तपत्र असेल या डिजिटल मार्फत अनेक ठिकाणी जे ते नाव न घेता अनेक ठिकाणी जाहिराती दिसून येत आहेत। मात्र याचा कुठेतरी श्रेयवादाची लढाई आहे का, हेच आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कारण की मागे देखील राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आरक्षण टिकणारा असावं या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि त्या पद्धतीचं आरक्षण त्यांनी त्यांच्या काळात दिलं। त्यानंतर पुन्हा आता हैदराबाद गॅझेट आणि GR काढल्यानंतर कुठेतरी आता मराठा समाजामध्ये जी फळी पडली होती की नक्की आरक्षण कोण देतं, त्या अगोदर देखील जरांगे पाटील यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेची झोड उठवली होती आणि त्यासोबतच मराठा समाजासाठी कैवारी म्हणून जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या अजितदादा यांचे गुणगान गायले होते। मात्र सध्या आता भला मोठा बॅनर लावत देवेंद्र फडणवीस यांच्या या बॅनरवरती मोठा फोटो दर्शवण्यात आलेला आहे आणि त्यासोबत आता युती सरकारमध्ये कुठंतरी आता आरक्षणाला घेऊन कुठंतरी आता धुसफूस सुरू झाली की काय, रस्सीचे खेच सुरू झाली का, हेच आता म्हणावं लागेल। का तर या अगोदर देखील आरक्षण दिलं होतं, मात्र अशी प्रकारची बॅनरबाजी कुठेही दिसून आलेली नव्हती। मात्र सध्या तरी भाजपच्या आमदारांकडनं या स्वतः फडणवीस यांची जाहिरात जी आहे ते अनेक वृत्तपत्र असेल या डिजिटल मार्फत झळकताना आपल्याला पाहायला मिळतं। ठिकठिकाणी देवाभाऊ, ना जातीचा ना पातीचा ना भाषेचा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार म्हणून महाराष्ट्र जनतेचा म्हणजे देवाभाऊ, अशा प्रकारचे बॅनर सर्वांचं लक्ष वेधत आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता मराठा आरक्षण संदर्भात आता या संदर्भातलं पुढील पाऊल आता कशा प्रकारचं असणार आहे। यंदा आता GR देखील देण्यात आलं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाला कशा प्रकारचं आरक्षण मिळेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अजयसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।